नमस्कार, मी अलका दुपकर. विचारा नेत्यांना या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. नवा आठवडा आहे, नवे नेते तुमच्या भेटीसाठी आम्ही घेऊन आलेले आहोत आणि आज आपल्या सोबत केवळ महाराष्ट्राचे नेते नाही तर कॅबिनेट मंत्री खुद्द हर्षवर्धन पाटील आलेले आहेत. पाटील साहेब, IBN लोकमतच्या स्टुडिओमध्ये आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी तुम्ही वेळात वेळ काढलात त्याबद्दल खूप धन्यवाद. आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया, पण त्याआधी प्रेक्षकांना पुन्हा एकदा आठवण करून देतोय, निवडणुकीचं वातावरण आहे, रणधुमाळी सुरू झालेली आहे. प्रत्येक पक्ष स्वतःचे जाहीरनामे प्रसिद्ध करतंय, आश्वासनं देतंय, पण तुम्ही या नेत्यांच्या आश्वासनांवर, जाहीरनाम्याबद्दल समाधानी आहात का? नसाल तर फोन करा आणि प्रश्न विचारा हर्षवर्धन पाटील यांना. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 022-668-99263. तुमच्या नेत्यांना तुम्ही प्रश्न विचारा. तोपर्यंत IBN लोकमत तर्फे या चर्चेला सुरुवात करूया. सर, स्वागत आहे म्हटलं खरं, पण येणारी जी निवडणूक आहे, एकीकडे काँग्रेस कुठेतरी पराभवाच्या छायेत आहे, पहिल्यांदाच अशी हार स्वीकारलेली आहे, अशी एक उघड चर्चा संपूर्ण देशभर केली जाते. महाराष्ट्रातलं जर चित्र बघितलं तर काय अपेक्षा आहेत? किती जागा तुम्ही जिंकून येऊ शकेल तुमचा पक्ष आणि आघाडी असं वाटतंय, आणि काय अजेंडा असणार आहे? सुरुवातीला मी सर्व जनतेला होळीच्या आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि IBN लोकमतला धन्यवाद देतो की त्यांनी या कार्यक्रमामध्ये आम्हाला बोलवलं. आणि ही गोष्ट खरी आहे की अशी एक खुली चर्चा निश्चितपणानं होणं आवश्यक आहे. आता लोकसभेच्या निवडणुकाचा प्रचार सुरू झालेला आहे, उमेदवारी जाहीर होण्याच्या मार्गावर आहे, बरेच उमेदवार जाहीर झालेत, काय होण्याच्या मार्गावर आहे. आणि असं काही नाही की काँग्रेस पक्ष पराभवाच्या छायेत वगैरे आहे, असं नाही. ह्या गोष्टी आम्हाला काही मान्य नाही. टेन्शन नाही. नाही त्याचं असं आहे की शेवटी 10 वर्ष लोकशाही आघाडी सरकार, UPA सरकारने जे काम केलेलं आहे आणि लोकांचा एक विश्वास आम्ही संपादन केलेला आहे. ठीक आहे, काही चुका घडल्या असतील, परंतु त्याचा अर्थ असा नाही की लोक त्याच्यामध्ये काही वेगळी भूमिका घेतील. आणि आम्हाला विश्वास आहे की लोकांच्या विश्वासाला पात्र राहून काम करण्याची आमची भूमिका आहे. निश्चितच UPA सरकारला लोक मतदान करतील आणि त्या दिशेनं आमची पावलं टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये आपण जो फॉर्म्युला जाहीर केलेला आहे, हा फॉर्म्युला बघता किती जागा पुढच्या निवडणुकीमध्ये आघाडीला मिळतील असा तुमचा अंदाज आहे स्वतःचा? एक तर असं आहे की महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत आणि मी काय असा एक्झिस्ट पोल वगैरे बघणाऱ्यापैकी मी कार्यकर्ता नाहीये, परंतु पोलवर विश्वास नाही तुमचा? ठीक आहे, ते एक रोडमॅप असेल. बरोबर, ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण किती सॅम्पलिंग करता, किती त्याचा आपण सर्व्हे करता, त्याच्यावरती ते अवलंबून आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत आणि 27 जागा काँग्रेस आणि 21 जागा राष्ट्रवादी अशी आमची आघाडी आहे. आणि मला विश्वास आहे की जास्तीत जास्त जागा महाराष्ट्रामध्ये आघाडीला मिळतील. आणि आता काय घोडा मैदान लांब नाहीये, बरोबर. त्यामुळे निश्चितच शेवटी मतदारही विचार करतो की कुणाच्या पाठीमागे गेल्यानंतर आपलं काम होणार आहे, कुणी कामं केलेली आहेत, कुणाच्या माध्यमातून आपल्याला संरक्षण मिळणार आहे, कुणाच्या माध्यमातून आपल्याला शांततेचं वातावरण प्रस्थापित होऊ शकतं. ह्या सगळ्या गोष्टी मतदार अतिशय हुशार आहे आणि आम्हाला खात्री आहे की ह्या लोकसभेच्या निवडणुकीला सुद्धा आघाडीच्या बाजूनीच मतदार उभा राहील असा आम्हाला विश्वास आहे. तुमचा विश्वास आहे, पण पिंपरीहून किशोर वाळके, पिंपरी हा खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसचा गड आहे आणि एकेकाळी काँग्रेसचा गड होता. किशोर वाळके तिथून फोन विचारतायत. किशोरजी, तुमच्या टीव्हीचा आवाज पूर्ण बंद करा आणि तुमचा प्रश्न सलग विचारा. किशोरजी, तुमच्या टीव्हीचा आवाज कृपया बंद करा आणि तुमचा प्रश्न आहे तो मंत्री साहेबांना सलग प्रश्न विचारा. हॅलो. हा, नमस्कार. पाटील साहेब. हा, नमस्कार. हा, म्हणलं पाटील साहेब विचारलं की तुम्ही पुणे जिल्ह्याचे नेते असताना, मंत्री असताना पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेसची ताकद का वाढत नाही? हॅलो. बरं किशोरजी, प्रश्न कळलेला आहे, मंत्री साहेब उत्तर देत आहेत तुमच्या प्रश्नाला. एक असं आहे की पिंपरी चिंचवडमध्ये आता काँग्रेस म्हणून थोडीशी तिथं आमची पिछेहाट झाली, ही गोष्ट खरी आहे. रामकृष्ण मोरे सर असताना तिथं पूर्णपणे ते त्या पिंपरी चिंचवडमध्ये काम करत होते. पण निश्चितपणानं आता नवीन टीम, आता नवीन वर्ग, तरुण वर्ग आता हा पुढे येतोय आणि निश्चितच आता आमची आघाडी असल्यामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा पद्धतीने आम्ही आता ह्या लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही सामोरं जातोय. त्यामुळे निश्चितच ह्या दोन्ही पक्षाचा फायदा ह्या सगळ्या परिसरामध्ये होईल आम्हाला आणि जास्तीत जास्त जागा आणण्याचा प्रयत्न आम्ही करू. पुढचा प्रश्न अमरावतीतून आलेला आहे. प्रशांत कांबळे प्रश्न विचारतायत. प्रशांत, तुमच्यासह सगळ्याच प्रेक्षकांना विनंती करतो कार्यक्रमाच्या सुरुवातीला, म्हणजे मंत्री महोदय अधिकाधिक उत्तरं देऊ शकतील, की टीव्हीचा आवाज पूर्ण बंद करा आणि सलग प्रश्न विचारा. प्रशांत. पाटील साहेब नमस्कार. हा, नमस्कार. नमस्कार. मला असं म्हणायचं आहे की राहुल गांधींचे जे दिव्य स्वप्नातून आता यांनी देशात ज्या 16
ठिकाणी हे घेतलेत, प्रायमरी निवडणुका घेतल्यात उमेदवारी निवडीसाठी. प्रायमरीज. त्यापैकी आता वर्धा लोकसभा निवडणुकीमध्ये, आमच्या इथल्या वर्धा लोकसभा निवडणुकीमध्ये जे उमेदवारीसाठी निवडणूक झाली पक्षांतर्गत, यामध्ये दुनियाभराच्या गटतटाचं राजकारण झालं. काँग्रेसच्या अंतर्गत गटतट दिसलेत आणि हे सगळं दिसताना त्यानंतर उमेदवारी निवडीची प्रक्रिया झाली. आता हे सगळं काँग्रेसनी म्हणजे गटतट दिसत असताना का आता या उमेदवाराला आपण निवडून दिलं पाहिजे, किंवा तुमच्या काँग्रेस अंतर्गतच दुसरा गट त्या उमेदवाराचे कामं करतील काय? काँग्रेस अंतर्गतच गट असे असताना किंवा 5 बरोबर, वर्षात प्रशांतजी काँग्रेसने काय तुमचा काम केलं प्रश्न तर समजलेला आहे. मंत्री साहेब, बरोबर आहे, हाच प्रश्न आहे. लातूरमध्ये तुमच्या जिल्हा सरचिटणीसांनीच अमित देशमुखांवर थेट काल आरोप केलेले आहेत तिथल्या निवडणुकीच्या दरम्यान नाही, देखील. एकतर असं आहे प्रायमरीचा की- प्रयोग फसला वाटतं. आमचे युवा नेते राहुलजी गांधी यांनी धाडस केलं. आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये कोणत्याही पक्षाने धाडस केलं नाही. त्यांनी सांगितलं की प्रायमरीज आम्ही 15 लोकसभेच्या मतदारसंघामध्ये आम्ही करू. वास्तविक बात ही पक्षांतर्गत निवडणूक आहे. बरोबर, ही काही राजकीय निवडणूक नाही, पक्षांतर निवडणूक आहे आणि लोकशाहीवर आपण विश्वास ठेवणारे सर्व कार्यकर्ते आहोत. आणि मला असं वाटतं की खूप चांगला प्रयोग झालेला आहे. वर्ध्यामध्ये सागर मेघेंचा विजय झाला, लातूरलाही निवडणूक झाली आणि जे वोटर लिस्ट तयार झाली होती त्या वोटर लिस्टमधून ज्याच्या बाजूने कौल दिला जाईल. आणि मला असं वाटतं की हे जी तुम्ही स्पिरिट लक्षात घ्या, ह्याचं स्पिरिट असं आहे की लोकांच्या मधून उमेदवार निवडण्याच्या संदर्भातली प्रक्रिया आम्ही पण केली. तिथे सागर मेघेच आले, जागा बदलण्यात आल्या. आधी ज्या नाही. जागा होत्या नाही, म्हणजे औरंगाबाद, यवतमाळ, ते मतदारसंघ राजकारणातूनच, पक्षांतर्गत राजकारणातून नाही. बदलण्यात आले असे आरोप दत्ता मेघेंनीच खुद्द केले. नाही, त्याच्यामध्ये असं आहे की ह्या दोन्ही जागा का बदलल्या गेल्या, हं. तर दोन्ही ठिकाणी आमचे सिटिंग खासदार असताना सुद्धा आम्ही हा प्रयोग केला. हा तुम्ही विषय समजून घ्या. वर्ध्याला दत्ता मेघे सिटिंग खासदार होते, लातूरला जयंत आवळे सिटिंग खासदार होते. सिटिंग खासदार असताना सुद्धा पक्षाचे आम्ही तिथं हा प्रयोग केला. म्हणजे खऱ्या अर्थानं लोकशाही मार्गानं काँग्रेस पक्षाचा उमेदवार त्या मतदारसंघामधून लोकांना कोण हवा आहे अशा प्रकारची भूमिका, काही भूमिका एनडीएने घेतली नाही, का भूमिका महायुतीने घेतली नाही. म्हणजे हा प्रयोग आहे. मला असं वाटतं आपण ज्यावेळेस 21व्या शतकाकडे जाण्याचा प्रयत्न आपण करतो तर नवीन नवीन असे प्रयोग लोकशाहीमध्ये आपण केले पाहिजेत. आणि पण त्याच्यात लोकांच्या थोडंफार काहीतरी नाराजी झाली अंतर्गत, असं नाराजी वाटतं. उमेदवारी ती- निवडल्यावर ती- सुद्धा होतीच ना. आज आपण बघत नाही का, आता भाजपचा उमेदवार बदलला, लोकांच्या मध्ये नाराजी झाली. बरोबर, शिवसेनेचा उमेदवार बदलला, लोकांच्या मध्ये नाराजी झाली. आता पिंपरी चिंचवडला शिवसेनेने उमेदवार घोषित केला श्रीरंग बारणे, गजानन बाबर नाराज झाले. म्हणजे ही प्रक्रिया न करता सुद्धा उमेदवारी निवडीमध्ये सुद्धा अशी नाराजी होत असते. आणि मला असं वाटतं की हा एक नवीन प्रयोग सुरू केलेला आहे. जर आम्हाला ह्याच्यामध्ये यश आलं तर पुढच्या 5 वर्षामध्ये इतर पक्षांनी सुद्धा हे रोल मॉडेल घेण्याची आवश्यकता आहे. तुम्ही लोकशाही सांगताय म्हणता, रोल मॉडेल घेतलं पाहिजे, पण प्रेक्षक ते कितपत स्वीकारतायत ठीक आहे, तुमचे हा उमेदवार, शेवटी हा मतदार डेमोक्रेसीचा हे- भाग आहे, डेमोक्रेसीचा भाग आहे. बरोबर, कळेल आपल्याला निवडणुकीमध्ये. नांदेडहून विजय राजे यांचा प्रश्न आहे. नांदेडचा सगळा जो राजकारण आहे आणि तिथली उमेदवारीचा वाद हा अत्यंत महत्वाचा आहे आणि त्या भागातून पहिला फोन येतोय. विजय राजे, तुमचा प्रश्न सलग विचारा. विजय राजे, तुमच्या टीव्हीचा आवाज पूर्ण बंद करून प्रश्न विचारा. नमस्कार साहेब, होळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. हो, आपल्यालाही शुभेच्छा. आणि- हो. आणि साहेब, माझा असा प्रश्न होता, मराठवाड्यातून अशोकराव चव्हाण साहेबांना. हॅलो, हो, ऐकतो, बोला ना. हा, मराठवाड्यातून अशोकराव चव्हाण साहेबांचं एक नेतृत्व होतं मराठवाड्यासाठी आणि आदर्श म्हणजे कुठंतरी त्याला प्रशासनाकडून किंवा पक्षश्रेष्ठीकडून अन्याय झाला असं वाटते. आमच्या इकडं मराठवाड्यातील बरेच काँग्रेसचे कार्यकर्ते आणि मतदारामध्ये बरीच नाराजी आहे साहेब. आणि मी काँग्रेसचा सरचिटणीस आहे, मुखेड विधानसभा. काय प्रश्न काय तुमचा नेमका? आणि चव्हाण साहेबाला जे आदर्श घोटाळ्यामध्ये विजयराजेंचा प्रश्न जो समजून आलेला आहे ते नांदेडचे आहेत. ते असं म्हणतायत की त्यांची जाणीवपूर्वक बदनामी करण्यात आली आणि यामध्ये काँग्रेसच्याच काही लोकांचा हात होता असं त्यांना वाटतंय. त्यामुळे मतदार, तिथले तुमचे काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज आहेत असं ते म्हणतायत. असं कुठलाही त्याच्यामध्ये प्रकार असण्याची काही कारण नाहीये. आणि मला असं वाटतं आता ती जी काही त्यांच्या केसच्या संदर्भातला जो विषय आहे त्याच्याबद्दल तर आता सीबीआयने स्वतः त्याबद्दलची भूमिका स्पष्ट केलेली आहे. राज्य सरकारने जे आयोग नेमला होता त्या आयोगाच्या माध्यमातून पण त्याचा स्पष्ट अहवाल हा सभागृहासमोर मांडलेला आहे. कॅबिनेटने त्या संदर्भामधला केलेला आहे. आता राहिला प्रश्न, अशोक चव्हाण हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उत्तम काम केलेलं आहे आणि आता लोकसभेच्या निवडणुकीसाठी
ते पण इच्छुक आहेत आणि याबद्दलचा हायकमांड निर्णय घेईल. कधीपर्यंत जाहीर होणार आहे नांदेडची उमेदवारी? म्हणजे अशोक चव्हाण यांना उमेदवारी मिळणार का किंवा त्यांच्या घरात ही उमेदवारी जाणार आहे का? असं आहे, नांदेडच्या उमेदवारीच्या बाबतीमध्ये अशोकरावजी चव्हाण साहेब सांगतील त्यांना विश्वासात घेऊनच त्या लोकसभेच्या संदर्भातला निर्णय निश्चितपणानं वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. आणि येत्या 2 दिवसामध्ये हे राहिलेले जे 6-7 जागेचे जे निर्णय आहेत लोकसभेचे, म्हणजे काँग्रेसच्या संदर्भामधले, ते होतील असं मला वाटतं. आणखी एक राहिलेला निर्णय आहे तो पुण्याचा निर्णय, आणि खरं तर तो तुमच्या अत्यंत आवडीचा विषय असावा उत्तरं देण्यासाठी. त्याला आपण वेळ देऊया, कारण आधी फोन आलेले आहेत ते घेऊया. डोंबिवलीतून परमेश्वर कांबळे प्रश्न विचारतायत. परमेश्वर, तुमचा प्रश्न सलग विचारा. हॅलो. हा नमस्कार मॅडम. नमस्कार. हा नमस्कार. हार्दिक शुभेच्छा सर तुम्हाला पण. हो, तुम्हालाही शुभेच्छा. माझा असा प्रश्न आहे की आता ह्या पुढच्या निवडणुका आपण कुठल्या मुद्द्यावर लढणार आहे, आणि लोकांमध्ये सध्या मोदीची लाट असल्यामुळे भाजपकडून अनुकूल वातावरण आहे, तर आपण कुठल्या मुद्द्यावर निवडणुका लढणार आहे? आम्ही खुद्द लातूरचा मतदार आहे, म्हणून आमच्या मतदारसंघामध्ये अजून कुठला उमेदवार जाहीर झालेला नाही. बरं, त्यांचं म्हणणं आहे उमेदवार जाहीर झालेला नाही. खरं तर तुम्ही सिटिंग खासदार म्हणताय, पण ते तर आता या स्पर्धेमध्ये नाही आहेत उमेदवारीच्या. त्यांनी स्वतःच जाहीर केलेलं आहे जयंतरावांनी. त्याच्यामुळे लातूर, जिथे विलासराव गेल्यानंतर दिल्लीतून आमच्यावर उमेदवार लादला जातोय अशी भावना, अशा प्रतिक्रिया गेले अनेक दिवस IBN लोकमतकडे देखील येत आहेत. तर काय गोंधळ आहे? म्हणजे उमेदवारी का लातूरची? नाही, आता प्रायमरीज मध्ये तर आता तिथली निवडणूक झालेलीच आहे, पण प्रायमरी मधूनच उमेदवार जाहीर केला जाणार जो मतदान घेतलं जातं त्याच्यासाठी. आता वर्ध्याचं तसंच झालं ना, वर्ध्याचा आपण निर्णय झाला, वर्ध्याचा सागर मेघे निवडून आले, त्यांना उमेदवारी द्यायचा निर्णय हायकमांडने घेतला. लातूरच्या बाबतीत आता परवा निवडणूक झालेली आहे, आणि मला असं वाटतं तोच नियम इकडे पण लागू करण्यात येईल. त्यात काय वेगळं असायचं काय कारण नाही. आता राहिला प्रश्न मोदीच्या लाट वगैरे असं ते म्हणाले, आता सांगतो. मला असं वाटतं हे काही लोकांनी क्रिएट केलेली भावना आहे, तशी काही कुठे लाट वगैरे नाहीये. आपल्याला आता समजेल, मागच्या महिन्यातला सर्वे, मागच्या 4 दिवसापूर्वीचा आलेला सर्वे, उद्या आपण सर्वेवर जर बोलायचं म्हटलं तर आता हे हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, कारण याच्या अगोदर खोटं बोल पण रिटून बोल अशा प्रकारचा कार्यक्रम चालला होता काही लोकांचा, त्यातून एक वेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मला असं वाटतं आमच्या काँग्रेस पक्षाच्या निवडणुकीचं मूळ सूत्र जे आहे ते स्थिरता, या देशाची एकता, सर्वधर्म समभावना आणि या देशाला प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करण्याचं धोरण, हे आमच्या ह्या निवडणुकीमधलं प्रमुख धोरण आहे. आणि मला असं वाटतं आमच्याकडे युवा नेतृत्व आहे, आमच्याकडं खूप मोठं संघटन आहे, आणि आमचा पक्ष आणि आमची आघाडी ही संपूर्ण देश पातळीवर व्यापली गेलेली आहे. कोणत्याही राज्यामध्ये असं नाही जिथं काँग्रेस पक्ष किंवा काँग्रेस पक्षाची आघाडी नाही, असं नाहीये. आणि मला असं वाटतं की लोकांना ह्या काँग्रेस पक्षाने केलेली जी कामं आहेत, ठीक आहे, आमच्या काही चुका पण झाल्या असतील, नाही असं नाही, परंतु झालेलं काम, मागच्या 10 वर्षांमधली देशाची आर्थिक प्रगती, आज देशाची प्रगती, आणि पुढच्या कालखंडामध्ये आपल्याला हा देश कुठे न्यायचा आहे. शेवटी ह्या लोकसभेच्या निवडणुका ह्या व्यक्तिभोवती होत नाहीत, सांगतो तुम्हाला. कारण उद्या ह्या देशाचं नेतृत्व करत असताना आपल्या देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या नेतृत्वाची आपली पॉलिसी काय राहणार आहे, इंटरनल डिफेन्सची पॉलिसी काय राहणार आहे, एक्सटर्नल डिफेन्सच्या संदर्भामधली आपली पॉलिसी काय राहणार आहे, आयात निर्यातीच्या बाबतीतली आपली पॉलिसी काय राहणार आहे, आजूबाजूचे सराउंडिंग जे राष्ट्र आहेत त्याच्याबद्दलचे आपले सलोख्याचे संबंध कसे राहणार आहेत. शेवटी ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. लोकसभेची तुम्ही लढाईला जाणार आहात, आणि लोकसभेची निवडणूक म्हणजे काही स्थानिक निवडणूक नाहीये, सांगतो. मला असं वाटतं की खूप त्यांनी चांगला प्रश्न विचारला की निवडणुकीमध्ये तुमची भूमिका काय. आणि मग आमची भूमिका हीच आहे, आमची भूमिका ही विकासाची भूमिका आहे, आमची भूमिका सर्वधर्म समभावाची भूमिका आहे, आणि आमची भूमिका या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य असलं पाहिजे. तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, तो कोणती भाषा वापरतो, ती कोणची भाषा बोलतो, या सगळ्यांना एकत्रित ठेवायचं असेल आपल्याला तर काँग्रेस हाच पर्याय आहे, असं तुम्ही सांगताय. पण काँग्रेसचेच एक नेते दत्ता वाघेरे पिंपरी चिंचवडहून हर्षवर्धन पाटील यांना त्यांनी काय प्रश्न पाठवलेला आहे, दत्ताजींनी हर्षवर्धन पाटील यांना विचारलेला हा प्रश्न आपण ऐकूया. आपण वरिष्ठ नेता आहात, पुणे जिल्ह्याचे संपर्क नेते म्हणून काँग्रेस पक्षाचं काम करता, परंतु या शहरातील तळागाळातील कार्यकर्त्यांना आपण कुठल्याही प्रकारचे पक्षाच्या माध्यमातून साथ देत नाही. गेली 10 वर्षे आलं पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचं अध्यक्षपद किंवा नवनगर विकास प्राधिकरणाची बॉडी या ठिकाणी स्थापन केली जात नाही. आपण कायम राष्ट्रवादीचं ताटाकालचं मांजर बनून राहायचं याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. आणि वरिष्ठ नेत्यांनी पिंपरी चिंचवड शहरातील तळागाळातील कार्यकर्त्यांना पाठबळ देणं गरजेचं असताना आपण ते का देत नाही
याचा मी तो आपल्याला प्रश्न विचारू इच्छितो आणि त्याचा आपण खुलासा करावा. मी या ठिकाणी आपल्याला एवढी विनंती करतो. खूपच मोठा प्रश्न आहे हर्षवर्धन. नाही, फार छोटा प्रश्न आहे ह्यांचा. उमेदवारी ह्यांना महानगरपालिकेची आम्ही दिली होती काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून. आणि असं काही नाही की आपण काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला, मुळात असं आहे की तिथं राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी तिथं निवडणूक झाली आणि तिथं काँग्रेस पक्षाला पाहिजे तेवढ्या प्रमाणात यश आलं नाही, कारण तिथली संघटना ही तसं पाहिलं तर ती कमकुवत झालेली आहे. प्राधिकरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा हा प्रयत्न झाला, परंतु प्राधिकरणाचे अध्यक्षपदाची निवडीच्या बाबतीमध्ये खूप अडचणी आल्या. इतके इच्छुकांची नावं आली आणि त्यामुळे वरिष्ठ पातळीवरती प्राधिकरणाचा निर्णय होऊ शकला नाही. पण म्हणजे काँग्रेसमध्ये सगळेच नेते कार्यकर्त्यांची कमी असं नाही वाटत आहे? त्यांचा मुद्दा बरोबर आहे की हे प्राधिकरणाची जागा काँग्रेसकडे असताना प्राधिकरण का नेमलं गेलं नाही. जर नेमलं गेलं असतं तर तिथं एक पर्यायी ताकद काँग्रेस पक्षाची निर्माण झाली असती. पण दुर्दैवानं काही अडचणीमुळं वरिष्ठ पातळीवर याच्या नेमणुका होऊ शकल्या नाही. त्यामुळे थोडीशी कार्यकर्त्यांच्या मध्ये अशी नाराजी येणं स्वाभाविक आहे. परंतु निश्चितच आपल्याला आता एक नवी टीम, आता काही लोक तिथं काँग्रेस पक्षामध्ये आलेले आहेत, काही नवीन तरुण, मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे तरुण फळी आता त्याच्यामध्ये तयार होती. काही महिला वर्ग मोठ्या प्रमाणात काँग्रेसमध्ये येण्याचा प्रयत्न करतोय. आणि पिंपरी चिंचवड तसं पाहिलं तर हा पूर्वीपासून हा मिनी इंडिया आहे आणि हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. परंतु महानगरपालिकेमध्ये गेल्या 2-3 टर्म तिथं आम्ही खूप प्रयत्न केले, पण तिथं आम्हाला यश आलं नाही आणि म्हणून ती महानगरपालिका आता राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. बरं, ठीक आहे. आपण थोडा स्थानिक प्रश्न आहे, आपण माळशिरसला जाऊया. तिथून नितीन लोंढे प्रश्न विचारतायत. नितीनजी, तुमचा प्रश्न सलग विचारा. नमस्कार पाटील साहेब. हो, नमस्कार. आम्ही आता नवीन युवा वर्ग सगळे यावेळेस राजकारणात आहे. भरपूर मतदान वाढतं युवा वर्गाचं, हे आपणालाही मान्य आहे. हा, बोला. आम्ही तुमच्या शेजारचेच आहोत. विजयसिंह मोहिते पाटलांच्या मतदारसंघातील आम्ही नेते आहोत. तर आमचा प्रश्न असा आहे की जे आपण उसाला ज्यावेळेस आंदोलन गेल्या वेळेस मोठ्या प्रमाणात झालं, आता इथून सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिलेली आहे युतीने, परंतु आमची एक इच्छा आहे की जे तुम्ही 330 रुपयाचं जे केंद्राचं पॅकेज देणार होता त्यावर कुठलाही निर्णय झालेला नाही किंवा कारखाने कुठले बोलायला तयार नाहीत. 1800 रुपयानेच फक्त तुम्ही पेमेंट आम्हाला दिलेलं आहे. तर येणाऱ्या काळात ती निधी आम्हाला उपलब्ध होणार आहे का, एवढ्याच पेमेंटवरती आम्हाला थांबावं लागणार आहे? नितीन, तुमचा प्रश्न खूप चांगला आहे, कारण 330 रुपये पर टन आपण एक्साईजची रक्कम जी आहे ती कर्जरूपानं, बिनव्याजी कर्जरूपानं द्यायचा निर्णय झालेला आहे. आणि हा निर्णय झाला. महाराष्ट्रामध्ये 2900 कोटी रुपये हे आता उपलब्ध होणार आहेत. आणि मला वाटतं सर्व जिल्हा मध्यवर्ती बँक आणि राष्ट्रीयकृत बँकांना सूचना गेलेल्या आहेत. आणि मागच्या 8 दिवसामध्ये 1800 कोटी रुपये प्रत्यक्षपणे साखर कारखान्यांना मिळालेले आहेत. आणि हे पैसे FRPची रक्कम जे कारखाने देऊ शकत नाहीत ती FRPची रक्कम देण्यासाठी हे कर्ज उपलब्ध करून दिलेलं आहे. ह्याचं संपूर्ण व्याज केंद्र सरकार भरणार आहे. आणि महाराष्ट्रासाठी 2900 कोटी रुपये उपलब्ध झालेले आहेत. आणि मला वाटतं आता बरेच कारखाने FRP प्रमाणे राहिलेली रक्कम द्यायला सुरुवात केलेली आहे. पैसे ऑलरेडी उपलब्ध झालेले आहेत. आणखी प्रश्न आपण विचारणार आहोत आणि त्याची नवी उत्तरं देखील मंत्र्यांकडून जाणून घेणार आहोत. पण आता विचारा नेत्यांना कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर पुन्हा भेटणार आहोत. स्क्रीनवर नंबर देतोय, त्या नंबरवर तुम्ही कॉल करा आणि थेट बोला तुमच्या मंत्र्यांसोबत. IBN लोकमतच्या फोन लाईन खूप बिझी आहेत, कारण मंत्री महोदय थेट उत्तरं देत आहेत. बेलापूरहून यशवंत चव्हाण प्रश्न विचारतायत. यशवंत, तुमचा प्रश्न अगदी थोडक्यात आणि सलग विचारा. माझा प्रश्न असा आहे की गेल्या यशवंत, तुमच्या टीव्हीचा आवाज बंद करा आणि सलग प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की गेले 2010 सप्टेंबर 2010 सालापासून रायगड जिल्ह्यातली मोठी बँक पेड अर्बन बँक बंद पडली. ती बंद पडल्यामुळे जवळ 2 लाख खातेदार रस्त्यावर आले, कर्मचारी रस्त्यावर आले. आणि आपण 14 डिसेंबर 2010 साली नागपूरच्या विधानसभेमध्ये आपण आश्वासन दिलं होतं की आम्ही लवकरात ही संचालक मंडळाच्या याच्यावर जप्ती आणून लोकांना 2 महिन्यात पैसे वाटू. पण आज 40 महिने झाले अजून त्याच्यावर काय कारवाई झाली नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की रायगड जिल्ह्यामध्ये 2 लाख खातेदार असे आज सगळे होळी मनवतात आणि सगळ्याला 3 वर्षात कोणाचा एक सण साजरा केला गेला. बरोबर आहे यशवंतजी, तुमचा प्रश्न कळलेला आहे. मंत्री साहेब उत्तर देत आहेत. पेन बँकेच्या बाबतीमध्ये थोडं RBI याच्यामध्ये आम्हाला सहकार्य केलं नाही आणि त्यांनी लिक्विडेशनमध्ये बँक काढावी अशा प्रकारचे आदेश RBIने घेतले. त्याच्या विरोधामध्ये आम्ही आता हायकोर्टामध्ये सरकार गेलेले आहे.
आणि माझा हा प्रयत्न चाललेला आहे की ती लिक्विडेशनची ऑर्डर थांबवली पाहिजे आणि आता जी प्रॉपर्टी होती ती जवळपास 500-600 कोटी रुपयाची प्रॉपर्टी ही आता बँकेच्या नावाने करून घेण्याची प्रक्रिया आम्ही जवळजवळ आता पूर्ण केलेली आहे. हायकोर्टाची स्थगिती मिळाल्यानंतर मग मात्र आपल्याला पुढची कारवाई करता येईल. इंदापूर तुमच्या मतदारसंघातून विलास गोळवे यांचा पुढचा प्रश्न आलाय. विलासजी, टीव्हीचा आवाज पूर्ण बंद करा आणि प्रश्न थोडक्यात सलग विचारा. हा, नामदार साहेब नमस्ते. हा, नमस्कार. विलास गोळे बोलतो साहेब. 2003च्या दुष्काळामध्ये जे आपण भरीव काम केलं होतं गोरगरिबांसाठी, त्याच्यामुळे गेली 10 वर्ष तुम्ही कॅबिनेट मिनिस्टर आहात आणि भविष्यात पण तुमच्याकडून आता गारपीटग्रस्तांसाठी काम चांगलं करण्याची अपेक्षा आहे लोकांची आणि इंदापूरचं नाव मुख्यमंत्री पदाला लागलं पाहिजे अशी इंदापूरकरांची इच्छा आहे साहेब. बरं विलासजी, तुम्ही चांगल्या प्रश्नाला, चांगल्या विषयाला वाचा फोडली आहे विचारा नेत्यांमध्ये. खरं तर हर्षवर्धन साहेब हाच प्रश्न विचारायचा होता. इंदापूरकरांची अपेक्षा ऐकली, तुमची काय स्वतःची महत्वाकांक्षा आहे, काय स्वप्न आहेत पुढची राजकीय वाटचालीची? असं आहे, मी स्वप्नात राहणारा कार्यकर्ता नाहीये, मी काम करणारा कार्यकर्ता आहे आणि निश्चितच लोकांच्या सद्भावना असतील, ठीक आहे, त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. पण समाजामध्ये काम करत राहणं, लोकांसाठी काम करत राहणं ही प्रामुख्याने भूमिका आहे. म्हणजे आता इतक्या वर्ष आम्ही मंत्री आहोत पण ती सत्ता कधी आम्ही आमच्या डोक्यात जाऊन दिलेली नाही, जाणार पण नाही. परंतु एक गोष्ट निश्चित आहे आता की माझ्या भवितव्यापेक्षा सुद्धा आज त्यांनी जो विलासने प्रश्न विचारला तो म्हणजे गारपीटग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न खूप महत्वाचा आहे. खरंच हवालदिल परिस्थिती आता महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व असं जी गारपीट झाली, अवेळी पाऊस पडला, त्यानंतर काही ठिकाणी वादळ झालं आणि मला असं वाटतं की थोडी आचारसंहितेची अडचण आहे. परंतु परवा मुख्यमंत्री आम्ही पंतप्रधानांना भेटायला गेलो होतो, स्टेट चीफ इलेक्शन कमिशनना आम्ही भेटलो आणि उद्या मला वाटतं बहुतेक मंत्रिमंडळाची बैठक वगैरे होण्याची शक्यता आहे आणि म्हणून भरीव मदत या कामामध्ये स्टेट इलेक्शन कमिशनच्या अधीन राहून आपल्याला करावी लागणार आहे. आणि कर्जमाफीची मागणी करतायत शेतकरी, त्याच्यामध्ये तुमच्या अंतर्गतच येतं. आहे, कारण शेतकऱ्यांना इतकी मोठी गारपीट झालेली आहे. कर्जाचं काय करायचं, व्याजाचं काय करायचं, त्याला नव्यानं कर्ज उपलब्ध करून द्यायचं का, ही जी सक्तीची वसुली जी चालली आता 31 मार्च पर्यंतची, ह्या वसुलीबद्दल काय निर्णय आपल्याला घ्यायचे. आणि खरंच आज सामान्य लोकांचा संसार प्रपंच उघड्यावर पडलेला आहे आणि म्हणून निश्चितच आम्ही राज्यकर्ते म्हणून आमची जबाबदारी आहे आणि मला असं वाटतं ह्यातनं योग्य मार्ग काढण्याचा प्रयत्न आपण करू. पुढचा प्रश्न कोल्हापुरातून आलेला आहे. लक्ष्मीकांत दिंडोरे प्रश्न विचारतायत. लक्ष्मीकांत, सलग थोडक्यात प्रश्न विचारा आणि टीव्हीचा आवाज बंद ठेवा. जी मॅडम. पाटील साहेब नमस्कार. हो नमस्कार. आपण कोल्हापूरचे पालकमंत्री आहात या नात्यानं मी आपल्याला विचारतोय की कोल्हापूरमध्ये टोलचं आंदोलन चालू असताना सरकारमार्फत जनतेच्या विरोधातली भूमिका रस्त्यावर आणि न्यायालयातही घेण्यात आली. यापुढे जाऊन मला असं म्हणावं वाटतं दुर्दैवानं की माननीय एन.डी. पाटलांनी आपल्या इथल्या दोन्ही मंत्र्यांना IRBच्या घरचे पानके आहेत असं म्हटलं होतं. तर अशा स्वरूपामध्ये कोल्हापूरच्या विरोधात असणाऱ्या सरकारला आम्ही का मत द्यायचं? बरोबर लक्ष्मीकांत, प्रश्न समजलाय तुमचा. एक तर टोलच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये आता कोर्टानेच त्याच्यामध्ये स्थगितीचे आदेश दिलेले आहेत आणि हा टोल काही सरकारने लावलेला नाही. लक्ष्मणला कदाचित माहित नसेल, तिथल्या महापालिकेने ठराव केला, महापालिकेच्या जनरल बॉडीने ठराव केला आणि त्यानंतर जे प्रश्न उद्भवला, मला वाटतं आता ही न्यायप्रविष्ट बाब आहे, त्यामुळे त्याच्यावर अधिक भाष्य करता येणार नाही. परंतु आता टोल वसुली तिथं थांबलेली आहे. ते विचारतायत की अशा पद्धतीने टांगती तलवार तुम्ही आमच्यावर ठेवलेली आघाडी सरकारने असं म्हणतायत, कोल्हापूरकरांनी मत का द्यावं? नाही, टांगती तलवार वगैरे अशी काही सरकारने ठेवलेली नाहीये. प्रश्न एवढाच आहे की आता टोल नको असेल तर ते पैसे कसे भरायचे. आता महानगरपालिकेने पत्र दिलं की हे पैसे आम्ही द्यायला तयार आहोत. याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सांगितले की मार्ग आपण काढू आणि आज तर टोल तिथं बंद आहे, परंतु विचारानं मार्ग काढावा लागणार आहे. ही टोलची रक्कम एवढी कशी झाली तीही तपासण्याची आवश्यकता आहे, त्यात ते बसून मार्ग काढावा लागेल. पुढचा पैठणहून प्रश्न आलेला आहे. अप्पासाहेब खेडकर प्रश्न विचारतायत. अप्पासाहेब, तुमचा प्रश्न अगदी थोडक्यात आणि सलग विचारा. टीव्हीचा आवाज तुमच्या बंद ठेवा, ही पण विनंती आहे. नमस्कार पाटील सर. हो नमस्कार. मला असा प्रश्न पडतोय सर की जे काही नैसर्गिक आपत्ती येतात, या आपत्तीसाठी राजकारणी लोक कोणत्या देवाची पूजा करतात? नैसर्गिक आपत्ती येण्यासाठी राजकारणी लोक कोणत्या देवाची पूजा करतात जेणेकरून प्रत्येक नेत्याला राजकीय फायदा होईल? अप्पासाहेब, तुम्ही थोडासा उपहासाने प्रश्न विचारताय, पण तुमचा सगळा जो संताप आहे तो आम्ही समजू शकतो. हा संताप आज गारपीटग्रस्त, नुकसानग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांचा आहे. मला असं वाटतं सगळं राजकारण केलं जात आहे असं मला असं वाटतं काय
कोणत्या पक्षाचा राजकीय प्रश्न वगैरे हा काय नाही, हे निसर्ग निर्मित संकट आहे आणि महाराष्ट्र हा विचारांचा महाराष्ट्र आहे. किमान आपण प्रश्न विचारताना अशी गारपीट वगैरे काय कुठला राजकीय पक्ष आणत नाही सांगतो. बरोबर, ठीक आहे, त्यांच्या भावना मी समजून घेतो की नुकसान फार झालेलं आहे, मदत करावी लागेल. हे अभूतपूर्व संकट आहे. 100 वर्षामध्ये अशा कधी कुठे गारा पडल्या नाही, अशा प्रकारच्या गारा ह्या वेळेस पडल्या सांगतो. पण आचारसंहितेचं कारण सतत नाही सरकार नाही, पुढे करतंय असं आचारसंहितेचं सांगितलं कारण जातं. म्हणजे असं आहे की आपल्याला माहिती आहे आता की मध्यंतरी इतके कडक नियम केलेले आहेत आणि म्हणून स्टेट इलेक्शन कमिशनची मान्यता घेऊनच आपल्याला ही मदत करावी केली लागणार जाणारच आहे असं आणि तुम्ही त्या सांगता. पद्धतीने आम्ही आता प्रस्ताव देतोय आम्ही. बरं, ठीक आहे. तुमच्या संबंधातला एक महत्वाचा विषय आहे तो सावकारीच्या कायद्याबद्दलचा. आता एका ब्रेकची वेळ झालेली आहे, पण शेतकऱ्यांबद्दलचे महत्वाचे निर्णय घेणारे मंत्री महोदय थेट तुमच्या प्रश्नांना उत्तरं देत आहेत. तेव्हा ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पहा फक्त IBN बुलेटिन. हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी सोलापूरहून सचिन शिंदे यांचा फोन आलेला आहे. सचिनजी, तुमचा प्रश्न सलग विचारा आणि टीव्हीचा आवाज कमी ठेवा. पाटील साहेब, येणाऱ्या निवडणुकीसाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा. हो, धन्यवाद. माझा प्रश्न असा होता की आपलं जे पीक कर्ज आहे, हा प्रश्न विचारा. पीक कर्ज जे आहे ते आपण समजा इनामी जमीन असेल, वतनी जमीन असेल किंवा फिल्मची जमीन जर असेल तर त्या शेतीवरती ते आपण कर्ज घेऊ शकतो का? नाही, आपल्याकडे पीक कर्जाचे निकष ठरलेले आहेत, स्केल ऑफ फायनान्स आपल्याकडे ठरलेलं आहे आणि प्रत्येक बँकांना आपण त्या पद्धतीने आपण तसे स्केल ऑफ फायनान्स ठरवून दिलेले आहेत. दरवर्षी आम्ही स्केल ऑफ फायनान्समध्ये 20% वाढ करतो, कारण शेतकऱ्यांचा खर्च वाढलेला आहे, त्या पद्धतीने त्याला कर्ज वाढून मिळालं पाहिजे. मला असं वाटतं तुमचा जो प्रश्न आहे त्या निश्चितपणाने त्या कॅटेगरीमध्ये आपल्याला बसवून तुम्हाला कर्ज उपलब्ध करून देता येईल. तिथे माहिती घेता येईल त्याबद्दलची. थोडं राजकीय चर्चेकडे जाऊया. पुण्याची जागा आहे, तुम्ही निरीक्षक आहात, तुम्ही पतंगराव कदम. पुण्याच्या जागेचा नेमका काय घोळ आहे? कोणाला उमेदवारी मिळणार आहे? जोशी, निमण, कलमाडी असणार आहेत की आणि कोणी असणार आहे? छाजेड असणार आहे? विश्वजित कदमांचं देखील नाव चर्चेत आहे. नाही, कुठलाही उमेदवारीबद्दलचा घोळ नाहीये. आम्ही सर्वांनी एक लाईन मध्ये ठराव केलेला आहे की आमच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे आणि हा निर्णय आम्ही सर्वांनी एकत्रित बनवून हा ठराव केलेला आहे. त्यामुळे आता या संदर्भातली सर्व नावांचा प्रोफाईल जो आहे तो सेंट्रल आमचं जी बोर्ड आहे तिथं माननीय मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्षांच्या मार्फत पाठवलेलं आहे. त्याच्यावरती स्क्रीनिंग चालू आहे आणि मला असं वाटतं 1-2 दिवसामध्ये पुण्याच्या उमेदवारीच्या बद्दलचा काँग्रेस पक्षाचा निर्णय होईल. सुरेश कलमाडींना तिकीट मिळेल कितपत शक्यता आहे? नाही, ते पण स्वतः इच्छुक आहेत, परंतु मध्यंतरी ते भेटून मलाही भेटले ते, त्यांनी सांगितलं माझ्याऐवजी माझ्या मिसेसचा नावाचा विचार करावा असं ते मला बोलले आणि ह्या सगळ्यांच्या संदर्भात एकत्रितपणाने यादी तयार करून आता नॅशनल स्क्रीनिंग कमिटीकडे यादी गेली आणि 2 दिवसामध्ये ह्याचा निर्णय होईल. गोळ वगैरे काही नाहीये, फक्त निर्णय व्हायचं बाकी राहिलेलं आहे. बरं, हर्षवर्धन साहेब, तुमचं स्वतःचं जे एक व्यक्तिमत्व आहे, राजकीय व्यक्तिमत्व, ते वेगळं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांसोबत असूनही विरोधकांसोबत किंवा सगळ्या गटातटासोबत जोडलेले असं हे नेते आहे. तर ह्या सगळ्याचं गुपित काय आहे? तुम्ही जे हे कौशल्य आहे तुमच्याकडे, म्हणजे संसदीय कामकाज मंत्री म्हणून फ्लोअरवर जी कामगिरी करता, हे सगळं जे नेटवर्किंग आहे गटातटाबरोबर, म्हणजे अजितदादांबरोबर जमत नाही पण सुप्रियाताईंना तुम्ही लीड मिळवून देता, हे कसं काय सगळं जमतं? नाही, मुळात ह्याच्यामध्ये असं आहे की मी एक सकारात्मक विचार करून काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे. मी निगेटिव्हनेस माझ्या स्वभावामध्ये कधी नाहीये एक. आणि दुसरी गोष्ट अशी, अक्रॉस द पार्टी लाईन सुद्धा एक व्यक्तिगत मैत्रीचे संबंध जोपासणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि गेले 20 वर्ष झालं महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आमदार म्हणून, राज्यमंत्री म्हणून, कॅबिनेट मंत्री म्हणून काम करतोय. आणि मी काम करताना माझी एक पद्धत आहे, मी लायबिलिटीच्या संदर्भात कधी कोणाच्या बाबतीत होत नाही, एक ऍसेट म्हणून मी काम करतो सांगतो. आणि म्हणून अक्रॉस द पार्टी लाईन आणि ज्याचं योग्य काम असतं आणि ज्याला खरंच मदतीची गरज आहे ती मदत करण्याची एक प्रामाणिक भूमिका माझी असते. आणि म्हणून आपल्या कामामध्ये स्पष्टता ज्यावेळेस असते ती स्पष्टताच माणसाला त्याची आयडेंटिटी क्लिअर करत असते आणि त्याच पद्धतीने मी काम करतोय. खूप अवघड काम असतं, सभागृह अवघड तर आहे ना, ते तर आहे. आणि तुमचा मतदारसंघ सगळा राष्ट्रवादी काँग्रेसने घेरलेला असा तुमचा सगळा इंदापूर आहे. नाही, जोपर्यंत लोक आमच्या बरोबर आहेत त्यामुळे असं काय कोण कोणाला घेरू शकत नाही. शेवटी हा लोकशाहीमध्ये मतदार हा राजा आहे आणि जोपर्यंत मतदारांचा विश्वास आपल्या बरोबर आहे तोपर्यंत काही फरक पडत नाही. आणि मला असं वाटतं की इंदापूर तालुक्यातली जनता निश्चितच, आज मी 20 वर्ष तिथं आमदार म्हणून काम करतोय, खूप प्रेम केलं आणि मी सुद्धा जेवढं करता येईल मतदारसंघातल्या लोकांच्या करता तेवढा करण्याचा प्रयत्न करतो. हा एक भाग झाला मतदारसंघापुरता. राज्यामध्ये काम करताना निश्चितच खूप
चांगली संधी मला सुदैवानं सर्व नेते मंडळींनी दिली आणि त्या संधीच्या माध्यमातून एक सकारात्मक दृष्टिकोनातून पुढे जाणारं एक व्यक्तिमत्व म्हणून आम्ही हा सगळा प्रयत्न करतोय. मला विश्वास आहे की आपली जर भूमिका पॉझिटिव्ह असेल तर कामं पॉझिटिव्ह होतात आणि त्या पद्धतीने आपण काम करतो. तुम्ही काम करताय. बीडहून मल्हारी शिंदे म्हणून प्रश्न विचारतायत आपल्याला. मल्हारी, टीव्हीचा आवाज एकदम बंद ठेवा आणि मंत्री महोदयांना तुमचा प्रश्न सलग विचारा. हा, नमस्कार पाटील साहेब. मी नमस्कार. बीडवरून मल्हारी शिंदे बोलतोय. आष्टी आमच्या इकडे गारपिटीचा जास्तीत जास्त तडाखा बसलेला आहे. हॅलो. हा, ऐकतो मी. मल्हारी बोला. हा, इकडे गारपिटीचा जास्तीत जास्त तडाखा बसलेला आहे. आमच्याकडे नामदार सुरेश रावजी धस हे चांगलं काम करत आहेत, परंतु शेतकऱ्यांचे सध्या आहेत, त्यांच्या आत्महत्या होत आहेत आणि अशा याच्यामध्ये त्यांना मदत मिळणं फार गरजेचं आहे. ती मदत केव्हा होणार आहे आणि किती होणार आहे? बरोबर आहे. तुमचा प्रश्न मल्हारीजी कळलेला आहे. मला वाटतं तुम्ही आत्ताच उत्तर दिलेलं. पण खरंच गारपीटग्रस्तांचे खूप मोठे प्रश्न आहेत. म्हणजे प्रचाराला जाताय तुम्ही तिकडे, त्यात सभा कॅन्सल कराव्या लागतायत, सेलिब्रेशन कॅन्सल करावी लागतायत. आता काल मुख्यमंत्र्यांनी जसं जाहीर केलंय वाढदिवस, बोर्ड, होर्डिंग ह्या सगळ्यावर बंधनं आणावी लागतायत. हा सगळा रोष जो आहे त्याचा फटका काँग्रेस राष्ट्रवादीला बसणार नाही? नाही, एक अभूतपूर्व अशा प्रकारचं एक निसर्ग निर्मित संकट आज महाराष्ट्रातल्या 24 जिल्ह्यामध्ये हे संकट आलेलं आहे आणि लाखो शेतकरी बाधित झालेले आहेत, अनेक शेतमजूर सुद्धा बाधित झालेले आहेत आणि म्हणून गेले 4 दिवस झाला आम्ही सातत्यानं हा प्रयत्न करतोय. आम्ही दिल्लीलाही जाऊन आलो. 5,000 कोटीची एक मागणी सुद्धा आपण केंद्र सरकारला पण केलेली आहे आणि मला वाटतं उद्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक होईल आणि त्याच्यामध्ये सकारात्मक निर्णय, जे मल्हारींनी आता प्रश्न विचारला, तो सकारात्मक निर्णय करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आचारसंहितेची अडचण वगैरे असं काय आम्ही मानायला तयार नाही. शेवटी लोकांना मदत करणं हे गरजेचं आहे, कारण नंतर निवडणुका. आज पहिल्यांदा संकट महत्वाचं आहे असं तुम्ही म्हणताय. पण उद्याच्या कॅबिनेटमध्ये जर हे झालं नाही तर आयबीएन लोकमतचं व्यासपीठ मंत्री महोदय, कॅबिनेट आणि मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यासाठी शेतकऱ्यांकरता खुलं आहे. आता मात्र विचारा नेत्यांना कार्यक्रमामध्ये एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेकवर जाताना पुन्हा एकदा आठवण करतोय, स्क्रीनवर देत असलेल्या नंबरवर तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि प्रश्नाचं उत्तर तुमच्या नेत्यांकडून ऐकू शकता. शेवटचा भाग आहे. हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी खरं तर खूप सारे फोन आलेले आहेत जे आम्ही थोडेसे वेटिंगवर ठेवतोय आणि 1-2 महत्वाचे प्रश्न हर्षवर्धनजी, मेधा पाटकर, राजू शेट्टी असतील आणि इतर अनेक महत्वाच्या नेत्यांनी सहकारातल्या भ्रष्टाचाराविरोधात राज्यव्यापी एल्गार पुकारलेला होता. आणि भ्रष्टाचार तुम्ही म्हणताय विकास करणार, पण भ्रष्टाचाराचं या काय करणार आहात? त्याचं समाधान नाही झालंय अनेकांना. नाही, त्या संदर्भामधली इन्क्वायरी चालू आहे आणि मुख्यमंत्र्यांनी साधारणतः 3 महिन्याचा कालावधी ती चौकशी पूर्ण करण्यासाठी आदेश निर्गमित केलेले आहेत आणि आता ती इन्क्वायरी अंतिम टप्प्यात आहे. त्याचा फायनल रिपोर्ट आल्यानंतर त्याच्यावर कारवाईचा प्लॅन ऑफ ॲक्शन केला जाईल. ज्यांनी कोणी भ्रष्टाचार केला असेल तो कोणत्याही सेक्टरमधला असू द्या, त्याला सरकार पाठीशी घालणार नाही हे स्पष्ट केलेलं आहे. आणि आपल्याला तर पाठीमागच्या 3 वर्षामधला अनुभव आला असेल, जिथं जिथं अशा काही घटना घडल्या तिथं कडक कारवाई आम्ही विभागाच्या मार्फत केलेली आहे आणि निश्चितपणानं हा अहवाल आल्यानंतर त्या अहवालामध्ये जे काही स्पष्ट होईल ती कारवाई होणार. सहकार कायद्यातली जी नवी सुधारणा आहे ती अशा प्रकारचे भ्रष्टाचार रोखायला कितपत मदत करणारी ठरेल? 97वी घटना दुरुस्ती आलेली. आतापर्यंत सहकार हा कायद्याने चालत होता, आता सहकार हा घटनेनं चालणार आहे आणि मला असं वाटतं खूप आमूलाग्र बदल या 97 घटना दुरुस्तीप्रमाणे झालेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी आता महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये मात्र एक टाइम बाउंड कारवाईचा कार्यक्रम हा 83-88 इन्क्वायरीमध्ये आपण घ्यायचं मान्य केलेलं आहे. सर, सगळ्यात महत्वाचा आणखी एक प्रश्न, खरं तर गारपिटीबद्दल बोलतोय, पण विदर्भामध्ये आणि महाराष्ट्राच्या अनेक भागात सावकारीचा विळखा शेतकऱ्यांना पडलाय आणि हा विळखा सोडवण्यासाठी खूप उशिरा का होईना पण तुम्ही एक कायदा आणलेला आहे. या कायद्याची अंमलबजावणी नीट होईल, शेतकऱ्यांच्या भोवतीचा सावकारीचा फास अखेर सुटेल असं आश्वासन तुम्ही द्याल? 100% देतो आणि ह्या कायद्याची अंमलबजावणी आता महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे. मी आपल्याला नंतर, आता वेळ कमी आहे, परंतु हजारोच्या संख्येनं ज्या सावकारांनी अशा प्रकारच्या शेतकऱ्यांची मालमत्ता घाण ठेवली होती ते आता मोकळे करून द्यायला प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि कलम 18 मध्ये स्पष्ट तरतूद आहे की कोणतंही सावकाराकडून कर्ज घेताना कुठलीही मालमत्ता, स्थावर मालमत्ता ही घाणखत करून देता येणार नाही आणि जर दिली असेल कुणी अशा प्रकारची घाणखत तर त्यांनी साधा अर्ज करावा. अर्ज केल्यानंतर DDR जिल्हा उपनिबंधकांच्या माध्यमातून ती मालमत्ता शेतकऱ्यांना परत करण्यात येईल.
तुम्ही सांगताय, आश्वासन देताय. आपण बघूया, शेतकऱ्यांना नवे कायदे, नव्या सुधारणांमधून अधिक एम्पॉवर केलेलं आहे असं मंत्री महोदय म्हणतायत. आणि या सगळ्याचा परिणाम येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला मतांच्या स्वरूपात मिळतोय का हे बघावं लागेल. पण आता मात्र ठाण्याहून सुशांत दामोदरे यांचा प्रश्न आलाय. सुशांत, टीव्हीचा आवाज बंद करा, सलग थोडक्यात प्रश्न विचारा. नमस्कार पाटील साहेब. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रावरती जे आता आसमानी संकट आलं गारपिटीचं, तर आम्ही इथे बसून टीव्हीवरती आयबीएन लोकमतचा रिपोर्ट काल बघितला, अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. पण दुसरा महत्वाचा प्रश्न असा आहे की शेतकरी आत्महत्या करतात. माझ्या वयाच्या मुलांनी 26-25 वर्षाचा मी न्यूज बघितली की त्यांनी आत्महत्या केली. तर त्या रोखण्यासाठी आपण मंत्री गटाचा समूह किंवा जे उच्च अधिकारी आहेत सरकारमधले यांची एक कमिटी नेमून ती त्या जिथे घडले आता घटना त्या भागात पाठवून तिथे त्यांना सांत्वन किंवा मग त्यांना मानसिक आधार देण्याचा आपला काही विचार आहे का? सुशांतजी, प्रश्न कळलाय तुमचा बरोबर. मी ह्याच माध्यमातून मी जनतेला, शेतकऱ्यांना आवाहन करतो की असं कुणीही घाबरून जायचं काही कारण नाही. कृपया करून अशा प्रकारचं भ्याड कृत्य, आत्महत्या करण्यासारखं कोणी करू नका. सरकार आपल्या पाठीशी ठाम उभा राहणार आहे आणि आम्ही पहिलं प्राधान्यानं या बाबतीमध्ये ठोस निर्णय आम्ही घेऊ, हे या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो आणि तशा पद्धतीचं धोरण आम्ही घेणार आहोत. पण साहेब, लोकांचा हा प्रश्न आहे, आम्हाला विमा मिळत नाहीये, पीक विम्याचा मोठा प्रश्न झालेला आहे, अडचण झालेली आहे, कर्ज कुठून भरायचं, कर्ज माफी मागणी केली जाते, वीज बिलाच्या माफीची मागणी केली जाते. पण अजूनही म्हणजे जवळपास फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा ते आपण आता मार्चच्या शेवटच्या आठवड्यात पोहोचतोय, अजून निर्णय होत नाहीये. याच्याबद्दलचा कदाचित उद्याच अंतिम निर्णय होईल. याच्यामध्ये व्याज माफीच्या बाबतीतला विषय असेल, विजेच्या बाबतीतला विषय असेल, कर्जाचं पुनर्गठन करण्याच्या बाबतीतला विषय असेल किंवा सक्तीची वसुली जी चाललेली आहे ती थांबवण्याच्या बाबतीतला प्रश्न असेल, नव्यानं कर्ज उपलब्ध करून देण्याच्या बाबतीतला प्रश्न असेल, झालेल्या नुकसानाच्या संदर्भातली मदत देण्याचा प्रश्न असेल, ज्यांची घरं उद्ध्वस्त झालेली आहेत त्याला निवारा देण्याच्या बाबतीतला प्रश्न असेल, काही जनावर मृत्युमुखी पडलेली आहेत, काही पोल्ट्रीज उद्ध्वस्त झालेले आहेत, काही ठिकाणी अनेक शेतमजुरांना आज काम उपलब्ध होत नाही, असे सगळे प्रश्नांचा बाबतीमध्ये आम्ही सखोल अभ्यास केलेला आहे. त्याच्याबद्दलचा निर्णय घेऊ आम्ही. तुम्ही निर्णय घेऊ असं सांगताय, पण शेतकरी राजा, त्यांचं सगळं कुटुंब कासावीस झालेलं कुटुंब आहे. हर्षवर्धनजी एक प्रश्न विचारते की हे कासावीस, अस्वस्थ झालेला आणि हतबल झालेला जो शेतकरी आहे, शेतात शेतमाल कुजलेला दिसला, कर्जाचे हप्ते त्याला दिसत आहेत आणि त्याला आत्महत्येशिवाय पर्याय दिसत नाही. तुम्ही खरं तर भ्याड कृत्य म्हणताय, पण त्याच्या पुढे आज पर्याय नाहीये. त्याला आवाहन कराल, त्याला एक पाठीवर हात ठेवायची गरज आहे आणि सरकार त्यात कमी पडतंय असं वाटत नाही. मी ह्या हात पाठीवर ठेवाल ह्या माध्यमातूनच मी आवाहन करतो. आम्ही पण शेतकऱ्याचीच मुलं आहोत आणि मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी या सगळ्या अभूतपूर्व अशा प्रकारचं संकट आलेलं आहे, ह्याच्यामध्ये कृपा करून आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आम्ही तुम्हाला योग्य पद्धतीची मदत करण्याची भूमिका आम्ही घेऊ. अडचणी जरी काय आमच्या समोर असल्या तरी सुद्धा आमच्या सगळ्याच्या दृष्टीने टॉप प्रायोरिटीवरती हा मदतीचा विषय आहे आणि मी ह्या माध्यमातून आपल्याला आवाहन करतो की असं कुठल्याही पद्धतीचं आपण घाबरून जाण्याचं काही कारण नाही. अशी अस्वस्थता जरी असली तरी सुद्धा निश्चितपणानं सरकार हे तुमच्या पाठीमागे ठाम उभा राहणार आहे आणि या बाबतीतला निर्णय आम्ही योग्य घेऊ आणि लवकर घेऊ. नवी मुंबईहून मुक्ता मोरे प्रश्न विचारतायत. मुक्ता, तुमचा प्रश्न सलग विचारा. हॅलो, नमस्कार मुक्ताजी. हा, तो दुष्काळ हे आपलं गारपिटी लोकांना तुम्ही मदत करायची. आता 15 दिवस झाले तरी मदत केलेली नाही अजून. अरे तुमच्या लोकांनी, खासदार, आमदार यांनी सर्वांनी 1 महिन्याचा पगार द्यायला काय हरकत आहे? लाईट बिल माफ करायला पाहिजे आणि हे केलं पाहिजे. तुमच्या आवाजातून दाहकता कळते. बरोबर आहे. जी मदत लागणार आहे ती मदत देण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. निश्चितच ती मदत दिली जाईल. आम्ही सर्वजण आपल्या बरोबर आहोत. ह्या गोष्टी आम्हालाही माहितीत. गारपीट आमच्याही भागात झालेली आहे. आम्ही जिथून नेतृत्व करतो, लिडरशिप करतो, तिथेही खूप मोठं नुकसान झालेलं आहे. या भागाची पाहणी झालेली आहे आणि म्हणून ह्या सगळ्यांचा अंदाज घेऊन आज सकाळी सुद्धा काही भागामध्ये पाऊस परत पडला सांगतो. त्यामुळे हे आकडे वाढत चाललेले आहेत, क्षेत्र वाढत चाललेलं आहे. पंचनाम्याचे काम युद्ध पातळीवरती चालू आहेत आणि मला वाटतं याच्याबद्दल निश्चितच ठोस निर्णय सरकार घेईल.
हर्षवर्धन पाटील, खूप धन्यवाद. तुम्ही आज शेतकऱ्यांना दिलासा देताय. पण एक निरीक्षण असं आहे की गेल्या आठवडाभर IBN लोकमत विचारा नेत्यांना कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या उमेदवारांना बोलावतंय, नेत्यांना बोलावतंय, पण आज सर्वाधिक प्रश्न हे राजकारणापेक्षा गारपीटग्रस्त भागातल्या लोकांच्या काळजीबद्दलचे प्रश्न येत आहेत. मंत्री पहिल्यांदाच या कार्यक्रमात आले, त्यामुळे मंत्र्यांनी दिलेला दिलासाचा शब्द तुम्ही पाळाल अशी अपेक्षाही आम्ही करतोय. मला असं वाटतं की मी मुद्दामून आज आपला कार्यक्रम स्वीकारला, तो ह्यासाठी स्वीकारला, राजकारण हा विषय नंतर बघू आपण सांगतो, पण आज महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व जे संकट आलेलं आहे आणि यामध्ये आज कुठेतरी स्पष्टता, सरकारच्या वतीने सुद्धा स्पष्टता जाण्याची आवश्यकता आहे. आणि मी पुन्हा एकदा सर्व जनतेला सांगतो की आचारसंहितेच्या बाबतीमध्ये जरी काही असलं तरी सुद्धा उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हे निर्णय घेऊ आणि त्या पद्धतीनं इलेक्शन कमिशनची मान्यता घेऊ आणि लोकांना दिलासा देण्याचं काम आम्ही करू. धन्यवाद. आणि विचारा नेत्यांना या कार्यक्रमामध्ये उद्या पुन्हा एकदा राजकीय चर्चा करण्यासाठी, तुमच्या राजकीय प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी नव्या पक्षाच्या नव्या नेत्यांसह याच वेळेत आपण पुन्हा भेटणार आहोत. आता मात्र इथेच थांबणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.